यानंतरची बातमी अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांसंदर्भातली। विकृत आणि घृणास्पद कृत्य करणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात जातोय। एसआयटी कडून त्याची रोज अनेक तास चौकशी केली जाते। एवढंच नाही तर त्याच्यावर दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याची स्वतंत्र पोलीस कोठडी घेतली जाते। त्यामुळे तो एसआयटीच्या ताब्यातच आहे। पहिल्या गुन्ह्यात त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली, मग एसआयटीने त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीसाठी अर्ज केला। कोर्टाने तीही दिली। त्याच्या विरोधात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत। दुसरीकडे खरातच्या संपत्तीची नवनवी माहिती दररोज बाहेर येते। आज पुण्यातल्या एका अलिशान फ्लॅटची माहिती समोर आली आहे। उच्चभ्रू अशा मॉडेल कॉलनी रत्नम नावाच्या सोसायटीत खरातनं त्याच्या मुलीच्या नावावर फ्लॅट विकत घेतला होता। त्याचे 1,20,00,000 खरातनं कॅशने दिले होते। ही माहिती तपासात समोर आली आहे। दुसरीकडे कोट्यवधींची माया जमवून सुद्धा कर वाचवण्यासाठी खरात त्याचं उत्पन्न काही लाख रुपये असल्याचंच दाखवत होता। त्यामुळे पोलिसांव्यतिरिक्त आता आयकर विभागाने सुद्धा कारवाई सुरू केली आहे। पुण्यातल्या मॉडेल कॉलनीच्या घराबाहेरून आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याची राज्यभरामध्ये शेकडो कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं समोर येत आहे आणि पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे प्रॉपर्टी असल्याची माहिती मिळते। आपण जिथे आता आहोत त्या परिसरामध्ये देखील या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुलीच्या नावावरती जी आहे ती कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट असल्याची माहिती समोर येते। हा 24 रत्नम नावाची ही सोसायटी आहे आणि पुण्यातील अगदी उच्चभ्रू अशा दीपबंगला चौकाच्या अगदी नजीक जी आहे ती ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये 701 नंबरचा जो फ्लॅट आहे तो सृष्टी ए खरात यांच्या नावे असल्याची माहिती समोर येते। खरं तर काल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला होता की पुण्यामध्ये सृष्टी यांच्या नावावरती एक फ्लॅट एका सांगोल्याच्या आमदारांनी दिलेला होता। त्यांनी नाव देखील सांगितलेलं होतं की दीपक आबा साळुंखे यांनी एक फ्लॅट जो आहे तो सृष्टी यांना गिफ्ट केलेला होता। नेमका तोच हा फ्लॅट आहे का? गिफ्ट केलेला फ्लॅट हा जवळपास कोट्यवधी रुपयांचा असल्याची माहिती मिळते, परंतु नेमका हा तोच फ्लॅट आहे का याची देखील माहिती घेणं जे आहे ते आता पोलिसांसाठी महत्त्वाचं बनलेलं आहे। 150 कोटी रुपयांची 40 गुंठे जागा कोरेगाव पार्क सारख्या भागामध्ये आणि तिथे 18 रो हाऊस जे आहेत ते पाहायला मिळाले होते आणि आता हा जवळपास 1055 स्क्वेअर फुटांचा 3 BHK कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट हा भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीवरती असल्याचा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।